सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान उभे विटेवरी Ram Krishna Hare
साजनी तो हा विठ्ठल बरवा हरिदेवा तो हा माधव बरवा सोमवागा प्रेम नगरावा सोमवागा प्रेम नगरावा सोमवागा प्रेम नगरावा सावध होऊनी भजनी लागा देव करा कैवारे सावध होऊनी भजनी लागा देव करा कैवारे सावध होऊनी भजनी लागा देव करा कैवारे
वाघ्या प्रेम नगरा
अहम वागा सोमवागा प्रेमनगरावरी अहम वागा सोमवागा प्रेमनगरावारी सावध होणे भजनी लागा देव करा कैवारी सावध होणे भजनी लागा देव करा कैवारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी इच्छा मुरळीस पाहू नका पडाल नरकाद्वारी इच्छा मुरळीस पाहू नका पडाल नरकाद्वारी बोध बुदली ज्ञान दिवटा उजळा महाद्वारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी आत्मनिवेदन भरीत रोडगा निवतील हारो हारी आत्मनिवेदन भरीत रोडगा निवतील हारो हारी एका जनार्दनी धन्य खंडेराव त्यावरी कोणचावरी मल्हारीची वारी माझ्या खंडोबाची वारी मायोग पिटे तटे भीमरथ्यम वरम पुंडरीकाय धातु मुनीन्द्रम समागत्य तिष्ठं तमानंदकंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम पंढरीचा देवराय पंढरीचा
लंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदमोजतेजं स्फटिकं प्रदेशं विदीन्द्रादिदैवं सदा स्तोयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमामि सद्गुरो शान्तं सच्चिदानंद विग्रहं पूर्णब्रह्म परं ईशमालन्निवल्लभं ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं दद्वादितं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यविमलमचलं सर्वदि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुतं नमामि गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुदेव नमः नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी मौली ज्ञानगंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो निज चरणा स्वामी तुक यावरी न करावा वेरो मस्तक हे पायावरी या वारेकरी संतांच्या अहमवागा सोमवागा प्रेम नगरावरी सावध होणे भजने लागा देव करा कैवारी मल्हारीची वारी माझ्या खंडोबाची वारी किंवा मल्हारीची वारी प्रस्तुत प्राप्त वेळी प्राप्त स्थळी चिंतनरूपी सेवेकरता किंबहुना कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग शांतिरूम पैठण निवासी श्री संत एकनाथ महाराज यांचा असून आज या ठिकाणी श्री खंडेराव महाराज यांचा मंदिराचा वर्धपान दिनानिमित्त ही सेवा आयोजित केलेली आहे आणि त्यानिमित्ताने मला दिलेलं सेवेचं आमंत्रण आमच्यावरती नितांत प्रेम करणारे आमचे हरिभक्त परायण बाबा किशोर बाबा असतील सगळीच गुरुबंधू मंडळी गावकरी मंडळी सगळ्यांनी मला या सेवेची संधी उपलब्ध करून दिली आणि मी आज या ठिकाणी छान असा सुंदर मुलांनी हरिपाठ वगैरे इथं छानपैकी हरिपाठ पण झाला आणि ही उर्वरित आता 1 तासामध्ये आपण शांतीब्रह्म एकनाथ महाराज या अभंगामधून काय उपदेश देतात त्याकरता निवडलेला जो अभंग आहे तो खंडेराव महाराजांचं वर्णन करणारा असा अभंग आहे। विठ्ठल विठ्ठल सेवा कोणत्या निमित्ताने आहे काय कारण आहे। गेल्या वर्षी या ठिकाणी या मंदिराचा जीर्णोद्धार झाला आणि आपलं कुळदैवत जे आहे ते कुळदैवत इथं स्थानपन्न केलं त्यांची प्राणप्रतिष्ठा केली आणि गोंधळाचा जो कार्यक्रम असतोय जागरण गोंधळ तो सुद्धा या ठिकाणी मोठ्या भव्य दिव्य स्वरूपामध्ये सगळ्या कुटुंबाने केला आणि त्यानिमित्ताने आज चंपाषष्ठीला हा खरं तर कार्यक्रम होत असतो पण तो चंपाषष्ठीचा जो प्रेड असतो तो 7 दिवसाचा असतो बघा आणि म्हणून आपल्या महाराष्ट्रामध्ये जवळजवळ सगळ्याच आपल्या लोकांमध्ये आपलं ग्रामदैवत जे आहे कुळदैवत आहे हे प्रत्येकाच्या घरामध्ये असतं आहे आणि ठेवावं ते प्रत्येकाच्या इथे असते कोणाचं कुटुंबामध्ये असतं आता तुमच्यामध्ये कुटुंबामध्ये असते तुमचा जो परिवार असतोय भाऊबंदकीचा त्या भाऊबंदकीमध्ये हा कुळदैवत ठेवले जातात
पण आमच्या भागामध्ये जर बघितलं आपल्या गावाकडच्या साईडला तर प्रत्येकाचं सेपरेट प्रत्येकाचं वेगवेगळं असतंय. म्हणजे ते वेगवेगळं का असते तर आपली देवाची सेवा आपल्याला स्वतःला करायला मिळावा. आता कुटुंबामध्ये असलं म्हणजे कुटुंबातला कोणीतरी एक माणूस जातो, घरातले सगळेच माणसं जातात का तिथं? रोज नाही जात. घरातली सगळी माणसं एकत्र जमतात. ते असं काही कार्यक्रम असेल वर्धमान दिनानिमित्त किंवा जेजुरीला देव भेटवायला न्यायचे असतील किंवा तिकडनं आणायचे असतील त्यावेळेस गोंधळ असेल त्यावेळेस सगळे एकत्र येतात. पण रोज जी रीतीनियमाने सेवा देवाची जशी घडावी करावी ती व्हावी म्हणून ती एक प्रथा आहे. कदाचित तो आपल्या माणसांचा म्हणजे देवाचं खंड न पडावा असाही त्यांचा समज असेल. पूर्वजांनी आपल्याला घालून दिलेला आहे म्हणून त्यानुसार ते प्रत्येकाच्या घरामध्ये देव असतात. घरात 4 भाऊ असते तर 4 भावांचे वेगवेगळे असतात. 4 भाऊ असते ना तर चौघांचे वेगळे, एकटा असेल तर एकट्याचे असतात. आता आम्ही 3 भाऊ आहे, आमचे 3घांचे वेगवेगळे. मी केले नाही, मी करणार आहे आता आणि मला करावंच लागणार आहे ते. कारण आणि त्याचं महाराज असं आहे जसं आपण रात्रीच्या कीर्तनामध्ये सांगत असतो का आपण जसं पितरांचं पिंडदान कुठल्या पद्धतीने खंडित राहिलेलं असेल तर पितृ लोक काय करतात, आपण गेलेली व्यक्ती आपल्याला ती आशीर्वाद देत नाही, ती शाप देत असते. आपल्या घरात आडी अडचणी कलह काही संकट जी येत असतात ना त्याला पितृदेवता सगळ्यात कारणीभूत असते महाराज. आणि म्हणून ते त्र्यंबकेश्वरला नारायण नागबली, अजून नागपूरजवळ कुठलं तरी एक क्षेत्र आहे त्याचं नाव नाही मला आठवत, तुम्ही विचारा माहिती मिळेल तुम्हाला. तिथे जाऊन तुम्हाला हा व्यासांनी 100 मुलांचं पिंडदान केलं होतं. त्यांनी वर मागून घेतलं होता की माझ्या 100 मुलं याच्यामधून मुक्त झाले आणि असे अजून कोणी दुसरे जर इथं आले तर त्यांनी एका पिंडदानामध्ये त्यांची पण मुक्ती झाली पाहिजे असं वर त्यांनी मागून तिथं त्या तीर्थक्षेत्राला दिलेलं आहे. म्हणून ते पित्र जे असतात ते आपले गेलेले जे पूर्वज असतात पाठीमागचे ते आपल्याला याच्यामध्ये आपल्यावरती येणारी संकट हे पिंडदान केल्यानंतर ते थांबत असतात. म्हणजे आपल्यावरती कुठल्याही प्रकारचे संकट येत असतात. तसंच त्याच पद्धतीने आपले जे कुळदैवत आहे या कुळदैवताची सेवा सुद्धा नित्यनेमाने आणि दर वर्षाला गोंधळ असेल, त्यांचा वर्धमान दिन असेल, अजून देव भेटवायला न्यायचे असतील, हे कार्यक्रम दरवर्षी झालेच पाहिजे. ते जर नाही झाले तर भगवान खंडेराय आपल्यावरती नाराज होत असतात. विठ्ठल 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 विठ्ठल. भगवान खंडेराया कोण आहेत, त्यांचं अवतार कार्य काय आहे आणि बाकीचे मग दुसरे इतर पण देव आहेत. मग आपण आता साधू संतांनी तर सांगितले, संतांनी तर सगळ्या देवांना देव मानले, सगळ्या देवांचा आदर केलाय. वास्तविक वारकरी संप्रदायाने सगळ्या देवाचा आदर केलेला आहे. कुठल्या देवाला हा माझा देव नाही तो माझा देव नाही, आदर सगळ्यांचा केलेला आहे. बरोबर आहे की नाही? आदर सगळ्या देवांचा केलेला आहे. पण वास्तविक बघता आमचा पांडुरंग हा एकच देव आहे. तुकोबरायांची आता आपण आपली कुळ देवी आहे तुळजाभवानी आहे, आमची सप्तशृंगी देवी वणीची, तुमची तुळजाभवानी आहे, काही लोकांची महालक्ष्मी, काही लोकांची माहूरगडची आहे. आलं का लक्षात? ती देवी सुद्धा आहे. आपण आपल्या कुळदैवतामध्ये जी देवी आहे आपण त्या देवीलाच मानतो. पण साधू संतांनी पांडुरंगालाच देवी मानलेलं आहे. तुकोबरांनी पांडुरंगालाच देवी मानलेलं आहे. कुळीची ही कुळ देवी केली सारे संतांनी, केली ठावी संतांनी, केली ठावी संतांनी. संतांनी साधू संतांनी कुठल्या देवाचा द्वेष केलेला नाही. त्यांनी भगवान पांडुरंगालाच आपली देवी मानलेली आहे. आपण तुळजापूरच्या तुळजाभवानीला देवी मानतो.
तसं वारकऱ्यांनी सुद्धा खंडोबा राया हा भगवान शंकराचा अवतार आहे. भगवान शंकर आता बघा, आता ही संगती जर बघायला गेलं ना तर ती तिथूनच आलेली आहे. भगवान शंकरापासूनच खंडेराया आणि पांडुरंग सुद्धा भगवान शंकरच आहे, महाविष्णूच आहे. हे सगळं गोत्र एकच आहे, फक्त आपला बघण्याचा दृष्टिकोन त्या पद्धतीने आपण पूजा अर्चा करतो म्हणून त्या ठिकाणी आपण वेगळा केला जातो. पण आपलं जे कुळदैवत आहे, जे आपले 5-6 प्रकारचे देव असतात, खंडोबा, भैरोबा, तुमची देवी असेल, आमच्यात म्हसोबा असतोय, काहींच्यामध्ये अजून 2-3 देव असतात, वेगवेगळे 6-7 प्रकारचे देव असतात. ह्या सगळे देव आपल्या कुटुंबाला एकदम जवळच्या पद्धतीनं संरक्षण करत असतात. म्हणून त्यांची पूजा अर्चा, आरती, प्रसाद हा रोज झाला पाहिजे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. जसं आपल्या घरातल्या लहान लेकराचं आपली घरातली आई असेल, आजी असेल, त्याचे वडील असतील, त्याचे आजोबा असतील, त्याची आजी असतील, लहान लेकराची जशी घरातली एका घरातली सगळी माणसं त्याची काळजी करतात की नाही. तू बाहेर गेला तर पटकन बघतात, अरे बाळ बाहेर गेलं. तसं हे 5-6 जे देव आहेत तसं आपल्या ह्या कुटुंबाचं एकदम जवळच्या पद्धतीनं संरक्षण करत असतात, जेणेकरून आपल्या कुटुंबावरती कुठली बाधा येऊ नये, कुठलं संकट येऊ नये. म्हणून ह्या ज्या देवता आहेत या पूर्णपणे आपल्याला असं एक वलय तयार झालेले असते ह्या देवतांचं. म्हणून यांची सेवा नित्यनेमाने करायची असते. विठ्ठल 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 विठ्ठल. आता आपल्या तुम्ही सगळ्या कुटुंबाने इथे एक सेपरेट मंदिर बांधलेलं आहे. आमच्या इकडं मंदिर नसते, म्हणजे आमच्याकडं मंदिर नसते. प्रत्येकाची रीतिरिवाज वेगवेगळा आहे. देव तेच असतात पण मंदिर नसते. ते काय करतात, सगळे देव देवाऱ्यातच असतात. ते घरामध्ये अगदी देवाऱ्यामध्ये रोजच्या रोज त्यांना आंघोळ, स्नान, पूजा हे रोजच्या रोज नित्यनेमाने होत असते. मंदिर हे कुटुंबाचं झालं, मंदिर वेगळं झालं. पण कुटुंबातल्या माणसांनी सुद्धा रोज एकाने एक दिवस घ्यायचा आणि रोज अशी नित्यनेमाने सेवा देवाची झाली पाहिजे, केली पाहिजे. त्याच्याने काय होते, खंडेरावा अखंड प्रसन्नता आपल्यावरती त्यांची राहत असते. विठ्ठल 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 विठ्ठल. आता बघा, आपल्या महाराष्ट्रामध्ये अजून एक प्रथा आहे. 5 प्रकारच्या नवरात्र भरतात महाराज. किती? 5 प्रकारच्या. भगवान रामप्रभूंची नवरात्र 9 दिवसाची. नवमी भगवान रामप्रभूंची नवरात्र 9 दिवसाची. ललिता नवरात्र, वसंत नवरात्र 5 दिवसाची. आणि शारदीय नवरात्र 11-10 दिवसाची. दसरा येतो 9 दिवसाची नवरात्र, 10व्या दिवशी दसरा. ही शारदीय नवरात्र. तशी खंडेरायाची सुद्धा नवरात्र आहे 6 दिवसाची. किती? 6 दिवसाची. म्हणजे हा खंडेरायाचा उत्सव 6 दिवस चालत असतो. त्या षष्टीमध्ये तुम्ही 6 दिवसामध्ये लोक जेजुरीला जात असतात. म्हणजे तो 6 दिवसाच्या पिरियडमध्ये इथून घरून देव घेऊन जाणं, तिथं काही लोक घरी येऊन गोंधळ घालतात. आमच्यात 5 वर्ष तिथंच गोंधळ घालतात, 1च वर्ष घरी घालतात. म्हणजे ह्या 6 दिवसाच्या काळामध्ये ही 6 दिवसाची नवरात्र असते. जशी शारदीय देवीची नवरात्र असते ती आपण घट बसवतात, असं घट सुद्धा खालच्या भागामध्ये बसवतात. पंढरपूरच्या अलीकडे तिकडे बघितलं ना, तर इकडं नगरच्या त्या साईडला बघितलं तर खंडेरायाचे घट सुद्धा बसवतात. नवरात्रीमध्ये जसा कडक उपवास करतात असा कडक उपवास सुद्धा 6 दिवसाचा केला जातो. अशी ही नवरात्र पाळली जाते 6 दिवस खंडोबारायाची. आणि म्हणून या 6 दिवसाच्या काळामध्ये देव घरून घेऊन जाणं, जेजुरीला भेटवणं, तिथं गोंधळ घालणं, तिथून घरी घेऊन येणं, परत घरी गोंधळ घालणं, हा तो 6 दिवसाचा पिरियड असतोय. तो आता आम्ही बघतोय 6 दिवसामध्ये आमच्यात घेऊन जातात, तिथं थांबतात, तिथं गोंधळ घालतात, परत घरी आणतात, सोयऱ्याच्या घरी ठेवतात, मग आपल्या घरी गोंधळ घालतात. तो बरोबर 6 दिवसाचा पिरियड. त्यांना वास्तविक हे माहीत नाहीये. हे आता माझ्या वाचनातून ऐकण्यातून गेलं. ते बरोबर तो 6 दिवसाचा कालावधी त्याच्यामध्ये ॲडजस्ट करतात. 6 दिवस बरोबर घेतात त्याच्यामध्ये. पण ही 6 दिवसाची नवरात्र खंडेरायाची असते हे आमच्या लोकांना पण माहीत नाही आहे. पण ते दिवस तेवढे बरोबर घेतात. म्हणजे त्यांच्या पूर्वजांनी जी घालून दिलेली प्रथा आहे, जी रूढी आहे, ती बरोबर चालत आलेली आहे. फक्त यांना ते माहीत नाही आहे. आणि म्हणून पण आता गोंधळ ठेवतात, रात्रभर गोंधळ नाचतात. आता तर आमच्या इथं यावर्षी तर घोडे पण नाचवले गोंधळामध्ये. घोड्यांची प्रथा चालू झाली. त्यांना कोणीतरी सांगितलं का घोडे नाचले पाहिजे, खंडेरावाचं वाहन आहे घोडा, नाही का. मग त्यांनी घोडे सुद्धा नाचवले यावर्षी. आणि मग
हे 6 दिवस जे आहे ना, तुम्ही सुद्धा या 6 दिवसामध्ये हा खंडेरायाचा जो उत्सव आहे वर्धमान दिनाचा, जरी दिवस बदललेला असेल तरी पण सोमवार, आजचा दिवस किती योगायोग बघा, सोमवार भगवान शंकराचा, खंडेराया भगवान शंकराचाच अवतार, आणि वर्धमान दिनाचा कार्यक्रम सुद्धा सोमवारी, हा सगळा योगायोग साधून म्हटलं आता अभंग कोणता घ्यावा, तर मग ह्या अभंगाची निवड योग्य वाटली म्हणून हा अभंग घेतला. विठला 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 विठला. आता बघा, हे खंडेरायाचे भक्त सुद्धा 2 प्रकारचे आहेत. एक देवाला मी मानणारा भक्त आहे आणि एक देहाला मी मानणारा भक्त आहे. आलं का लक्षात? एक देवाला मी मानणारा भक्त आहे आणि एक देहाला मी मानणारा भक्त आहे. पण याच्यामध्ये अजून 3 प्रकार पडतात महाराज. एक कनिष्ठ भक्त, एक मध्यम भक्त आणि एक खालच्या लेवलचा भक्त असतो महाराज. म्हणजे याच्यामध्ये बघा, सगळे लोक खंडेरायाला मानत नाही, सगळे लोक खंडेरायाला मानत नाही. काही लोक असे असतात की ते मूर्तीला मानतच नाही, खंडेरायाच्या मूर्तीला मानतच नाही. तो कनिष्ठ भक्त आहे महाराज. आलं का लक्षात? तो कनिष्ठ भक्त आहे. पण काही भक्त असे असतात की ते मूर्तीला मानतात, मूर्तीला मानतात आणि मूर्तीला मानल्यानंतर पण तो देवाला मानत नाही. हा मध्यम प्रकारचा भक्त झाला. मग जो त्याला मानत नाही, जो देवाला मानतो आणि देवाच्या मूर्तीला मानत नाही, हा मध्यम प्रकारचा भक्त झाला. पण एक उत्तम भक्त आहे आणि तो भक्त असा आहे महाराज, हे सगळे उत्तम भक्त आहेत आपण इथं बसलेले. का माहिती आहे का? सांगतो ऐका. हे खंडेरायाला सुद्धा मानतात, हे खंडेरायाला सुद्धा मानतात, हे पांडुरंगाला सुद्धा मानतात, बरोबर, हे देवीला सुद्धा मानतात आणि हे तुमच्या आमच्या सुद्धा देव पाहतात. म्हणून हा उत्तम भक्त आहे. विठ्ठल विठ्ठल आता याची एक व्यवहाराची संगती झाली. आता अध्यात्माची संगती बघा. आता अध्यात्माची संगती अशी लावता येईल याच्यामध्ये की जो सगळ्यांमध्ये देवाला पाहतो, जो सगळ्यांमध्ये देवाला पाहतो, जो देवात सगळ्यांना पाहतो, तो उत्तम प्रकारचा भक्त झाला. आलं लक्षात? आता ऐका, वाक्य थोडं नाजूक आहे. कुलवण घरातली मुलगी दुसऱ्या घरी ज्या वेळेस आपण तिचं लग्न लावून देतो आपल्या मुलीचं, त्यावेळेस ती तिकडच्या घरी गेल्यानंतर ती फक्त आपल्या नवऱ्याचीच सेवा करते का कुटुंबातल्या सगळ्या लोकांची करते? सगळ्या लोकांची करते. सासूचीच सेवा करते का फक्त नवऱ्याचीच करते? पाहुण्या-रावण्यांचाच आदर करते का स्वतः पुरतच पाहते? कुलवान घराण्यातली स्त्री असं करत नाही. ती जसा आदर सगळ्या लोकांचा करते आणि स्वतःकडेही लक्ष ठेवते, तसं खाली येऊन थोडं खालचं लेवलचं वाक्य, जसं सगळ्या लोकांचा आदर करते, जसा सगळ्या लोकांचा आदर करते, पण रममान फक्त पतीशीच होते. लक्षात घ्या, जसा आदर सगळ्या लोकांचा करते, रममान मात्र पतीशीच होते, तसं वारकरी आदर हा सगळ्या देवांचा करतो, आदर हा सगळ्या देवांचा करतो, रममान मात्र पांडुरंगाशीच होतो. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. खंडेरायाचा भक्त लक्षात आला ना? हा झाला उत्तम प्रकारचा भक्त, जो सगळ्या देवांना मानतो, जेजुरीला पण जातो, 4 धाम पण करतो, लक्षात घ्या, 3.5 पीठ पण करतो, देवीला जातो, आळंदीला जातो, पण आषाढीला, कार्तिकीला, पंढरपूरला आणि आळंदीला गेल्याशिवाय राहत नाही. हा झाला उत्तम प्रकारचा भक्त. म्हणजे हा कुठल्याही प्रकारचा द्वेष भेदभाव करत नाही. आलं का लक्षात? याला उत्तम प्रकारचा भक्त म्हणायचं असतं. आणि म्हणून खंडेरायाच्या बाबतीत बोलायचं जर झालं तर याचे 2 भक्त आहेत. खंडेरायाचे जे 2 भक्त आहेत की ते 2 भक्तांमध्ये अशी चलबिचल झाली, भेदभाव करायला लागले. जो कनिष्ठ भक्त आहे तो देवाला मानतच नव्हता, खंडेरायाला जो मानत नव्हता, आणि एक मानत होता. पण नाथ महाराजांच्या ही गोष्ट लक्षात आली. नाथ महाराजांच्या ही गोष्ट लक्षात आल्यानंतर त्यांनी बघितलं, त्या 2 भक्तांना विचारलं की का रे बाबा, तुमच्यामध्ये असा भेदभाव दिसून येतो, तुमचं नेमका म्हणजे तुमचं अडचण काय आहे? तुम्हाला, तुम्ही एक देवाला मानतच नाही, एक देवाला मानतो,
तो तुला मानत नाही, तू याला मानत नाही, तू देवाला मानत नाही, असा तुमच्यामध्ये भेदभाव का आहे? पण याचं त्यांना उलगडा करून दिला नाथ महाराजांनी अभंगाच्या पहिल्या चरणात. अहम वाग्या सोम वाग्या प्रेम नगरावरी. अहम वाग्या, ए वाग्या, सोहम वाग्या, अरे वाग्या तू प्रेम नगराची वारी कर. तुझ्यामधला जो द्वेष आहे, जो भेदभाव आहे, या प्रेम नगराची वारी म्हणजे ही जेजुरीची वारी कर. या जेजुरीची वारी केल्यानंतर तुझ्यामधला द्वेष आणि भेदभाव सगळा निघून जाईल आणि तुला खंडेरायामध्येच पांडुरंग दिसल. विठ्ठल विठ्ठल नाथ महाराजांनी त्यांना असा उपदेश केला. आता ऐका, हा भक्त, प्रत्येक देवाचे भक्त वेगवेगळे असतात आणि प्रत्येक भक्तांना नाव सुद्धा वेगवेगळं असतात. आता भगवान शंकराचे जे भक्त असतात ना, त्याला कापडी म्हणतात. बघा, शास्त्रामध्ये त्याला कापडी म्हणतात, भगवान शंकराचे भक्त. देवीचे भक्त असतात ना, त्याला भोप्या म्हणतात. ऐकलं का? देवीचे जे भक्त असतात त्याला भोप्या म्हणतात. आणि वारकरी, पंढरपूरचे वारकरी असतील, माळकरी असतील, त्यांना वारकरी म्हणतात. तसं खंडेरायाचा जो भक्त आहे त्याला वाघ्या म्हणतात. काय म्हणतात? वाघ्या म्हणतात. खंडेरायाच्या भक्ताला वाघ्या म्हणतात. आणि हा वाघ्या जो आहे, हे दोन वाघे होते, दोन वाघे होते. ह्या दोन्ही वाघ्यांचा दोन प्रकारचा भ्रम झाला होता. आणि मग नाथ महाराजांनी त्यांना उपदेश केला की अरे बाबा, तुम्ही प्रेमनगराची वारी करा. म्हणजे कोणती वारी करा? जेजुरीची वारी करा. खंडेरायाला भेटायला जा. खंडेरायाला भेटायला गेल्यानंतर तुमच्या मनामध्ये जो द्वेष आहे, जो भेदभाव आहे, जो देवाविषयी तुमच्या मनामध्ये जी झालेली चिंता आहे, ती चिंता निघून जाईल. विठ्ठल विठ्ठल. अहो, साधू संतांनी बघा, संतांनी मायबापामध्ये देव बघितला. संतांनी मायबापामध्ये देव बघितला. जनाबाईंनी व्यवहारासाठी चोरामध्ये देव बघितला. बघितला का नाही? व्यवहारासाठी चोरामध्ये देव बघितला. मीराबाईंनी भगवान श्रीकृष्णामध्ये देव बघितल्यानंतर तिने आपला प्रियकरामध्ये देव बघितला. लक्षात घ्या. आणि त्या गोपींनी साक्षात मातीमध्ये देव बघितला. आजही ती वृंदावन मधली माती, कपाळाला आपण जो गंध उघडतोय आपण, त्याच्यामध्ये आजही ती माती मिक्स असते. काय म्हणतात त्याला? गोपीचंदन. हा, त्याचं नावच गोपीचंदन आहे. बघा, त्या गोपीचंदनामध्ये ती वृंदावनली जी माती आहे, त्या गोपींनी देवाला त्या मातीमध्ये बघितलं. मग आपण आपल्या मूर्तीतल्या ज्या खंडेरायाला बघायला अडचण काय आहे? आणि मग तो अहम नावाचा जो वाघ्या होता, त्याला जो अहंकार झालेला होता, त्याचा हा द्वेष, त्याच्या मनामध्ये झालेला संशय निर्माण करण्यासाठी त्यांनी सोहम वाघ्याला उपदेश केला. कोणी? नाथ महाराजांनी सोहम वाघ्याला उपदेश केला. अरे बाबा, तुम्ही दोघं काय करा, तुम्ही प्रेमनगराची म्हणजे त्या जेजुरीच्या खंडेरायाची वारी करा. आणि त्या खंडेरायाची वारी अशी तशी नका करू, लवकर करा, लवकर करा, लवकर करा. म्हणजे वेळ नका लावू. अहम वागा सोम वागा प्रेमनगरावरी. पण त्या प्रेमनगराची वारी करत असताना सावध व्हा, सावध व्हा. का सावध व्हा? सावध होऊन त्याचं भजन करत जा. आलं का लक्षात?
त्याचं भजन करत जा आणि त्याचं भजन करत असताना तो खंडेराव जो आहे ना तो तुमच्यावरचे सगळे संकट निवारण करेल. विठ्ठल विठ्ठल आता हा वाघ्या जो आहे ना, हे बघा, वाघ्या म्हणजे तो एक शूर असतो, वाघ असतो, त्याला शब्द दिलेला आहे वाघ. वाघाला कसा शब्द दिला की वाघ्या, तो एकदम शूर असतो, तो कोणालाही ऐकत नाही. तसा हा खंडेराव जो आहे ना हा वाघ्या आहे. खंडेराव जो आहे तो वाघ्या आहे. आणि ह्या वाघ्याला सांगितलं, त्या सोम वाघ्याला सांगितलं, या अहम वाघ्याला सांगितलं तर तुम्ही या खंडेरायाची वारी करा, या प्रेमाची वारी करा. त्याच्या वारी करत असताना त्याचं भजन करा. आणि त्याचं भजन करत असताना काय करा माहितीये का? अहम वाघ्या सोम वाघ्या प्रेमनगरावरी सावध होनी भजनी लागा, देव करा कैवारी. देव कैवारी करा म्हणजे काय करा तर तुम्ही आता बघा, एक साधक जो आहे तो रस्त्याने चालला होता. रस्त्याने जाता जाता त्याला मध्ये नदी लागली आणि नदी लागल्यानंतर त्यांनी पुलावरती थांबला. त्या नदीच्या पुलावरती थांबल्यानंतर त्याला थंड मंजुळाची हवा आली आणि त्याला असा डोक्यात विचार आला का आता आपण या नदीच्या पुलावरतीच घर बांधू. काय करू? पुलावरती घर बांधू आणि इथं बंगला बांधून आपण राहू. मला सांगा तो नदीचा पूल किती दिवस राहणार आहे आणि याचं घर त्या पुलावरती किती दिवस राहणार आहे? किती दिवस राहील? 50 वर्ष, 60 वर्ष, 150 वर्ष, 100 वर्ष. नंतर पूल पडल्यानंतर याचं घर सुद्धा पडणार आहे आणि घर पडल्यानंतर हा सुद्धा त्या नदीत वाहून जाणार आहे. तसं जो वाघ्या आहे, जो अहम नावाचा वाघ्या आहे, त्या वाघ्याला सांगितलं की बाबा तू जाताना अशा ठिकाणी जाऊ नको का तिथं तुझ्या जीवाला धोका आहे. कुठं धोका आहे तुमच्या लक्षात येते का? तुम्ही फक्त त्याचीच वारी करा, दुसरी वारी करू नका. कालच्या कीर्तनामध्ये मी ऐकलं की इथं मेलेली माणसं जिवंत होतात, आणि जिवंत माणसं मरून जातात. अशी वारी नका करू. विठ्ठल विठ्ठल तुम्ही अशी वारी करा की मेलेली माणसं जिवंत होतात, अशाची वारी करा. मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी, 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 मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी किंवा खंडोबाची वारी. तुम्ही अशा मल्हारीची वारी करा. अहो मल्हारी म्हणजे, मल्हारी शब्दाचा शास्त्रामध्ये पौराणिक अर्थ असा आहे की जो मल्ल, जो कुस्ती खेळणारा, जो पैलवान आहे तो आमचा खंडेराव आहे. आणि अशा मल्लाची दोस्ती केल्यानंतर तुम्हाला कुठल्याही पिशाच्याची, कुठल्या संकटाची, कुठल्याही प्रकारची बाधा होणार नाही. विठ्ठल विठ्ठल. आणि म्हणून कुठल्याही प्रकारचं संकट तुमच्यावरती न यावं म्हणून त्याच्या जोडीला जी देवी आहे त्या देवीचं सुद्धा तुम्ही भजन करा. कोणती देवी? तुळजापूरची भवानी माता, आई सप्तशृंगीची वनी देवी, 3.5 पीठामधली माहूरची रेणुका माता, महालक्ष्मी, कोल्हापूरची महालक्ष्मी, ज्याचं जसं दैवत असेल ती आपल्या खंडेरायाच्या जोडीला आहे. सगळ्या देवांना आपलं मानून सगळ्या देवांची भक्ती एकसारख्या पद्धतीने करा. काय होईल? देवीची भक्ती केल्यानंतर सुद्धा तुम्हाला पांडुरंगाची भक्ती केल्याचं पुण्य प्राप्त होईल. बघा, अहो नाही, तुम्हाला स्वर्गामध्ये तुम्हाला जागा भेटल, स्वर्गामध्ये तुम्हाला मोक्ष प्राप्ती होईल. कारण नाथ महाराजांनी अजून एक प्रमाण, स्वर्ग मृत्यू पाताळ याचा मंडप घातला, मंडप घातला,
गोंधळामध्ये 14 प्रकारच्या देव्या सांगितल्या आहेत. कृष्णाई भरपूर देव्या आहेत. या सगळा आदिशक्ती मायेचा प्रकार आहे. आदिशक्ती मायेचा हा प्रकार आहे. ह्या 14 प्रकारच्या देव्या ज्या सांगितल्या आहेत त्याच्यामध्ये ही अंबिका आहे, चंडिका आहे, आपली तुळजापूरची भवानी आहे, महालक्ष्मी आहे. ह्या कुठली तुमची जी कुळदैवत जी असतात देवाच्या जोडीला त्या देवीची अशा पद्धतीने भक्ती करीत गेल्यानंतर ही बघा, पण ही काय आहे माहिती का, ही माया आहे ध्यानात ठेवा. आणि ह्या मायेची भक्ती करत असताना पुढे पाऊल टाकत असताना सांभाळून टाकायचं. का माहितीये का, अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये महाराज सांगतात ती मुरळी आहे. आणि मुरळी अशी असते ना का ती फक्त दिसायला मुरळी असते पण ती मुरळी नाहीये असं सांगतात महाराज 3ऱ्या चरणामध्ये. इच्छा मुरळीचं पाहू नका, इच्छा मुरळीचं पाहू नका, पडवून नका रे. इच्छा मुरळीचं पाहू नका, इच्छा मुरळीचं पाहू नका, इच्छा मुरळीचं पाहू नका, पडवून नका रे. इच्छा मुरळीचं पाहू नका, बोल मुरलीला देवती तुझा माझा रे. बोल मुरलीला देवती तुझा माझा रे. बोल मुरलीला देवती तुझा माझा रे. मल्हारी शिवाजी माझा, मल्हारी शिवाजी, मल्हारी शिवाजी माझा, मल्हारी शिवाजी, मल्हारी शिवाजी माझा, मल्हारी शिवाजी, मल्हारी शिवाजी माझा, मल्हारी शिवाजी. जीवन जगत असताना जेजुरीला गेल्यानंतर इथं मुरळी भेटेल तुम्हाला. बघा, मुरळी म्हणजे ती ओरिजिनल नसते, ती धोक्याची पातळी ओलांडायची नाही मुरळीच्या मागे लागून. मुरळी म्हणजे कोणती मुरळी, काम, क्रोध, द्वेष, निंदा, अहंकार, मितूपणा ही मुरळीनी कपडे घातलेले आहेत. तिचा जो साज आहे शास्त्रामध्ये सांगितलेले आहे का ही मुरळी आहे, ह्या मुरळीच्या मागे लागायचं नाही. गोंधळामध्ये जी मुरळी असते ती ओरिजिनल असते का? गोंधळामध्ये तुमची जी मुरळी असते, आपला कान्होबा ओरिजिनल मुरळी आणतोय का? कान्होबा ओरिजिनल मुरळी नाही आणि कान्होबा मुरळीला कपडे घालतोय. हा, कान्होबा मुरळीला कपडे घालतोय म्हणून त्या मुरळीकडे पाहून भुलून जायचं नाही. तर ती कोणती मुरळी आहे? काम, क्रोध, द्वेष, निंदा, अहंकार, मितूपणा ह्या मुरळीचा जो साज आहे म्हणजे त्या मुरळीनं जसे डुप्लिकेट कपडे घालून ती अख्खा रात्रभर गोंधळामध्ये नाचत असते. आणि तिच्याकडे बघून आपण म्हणजे वेगळ्या दृष्टीने जसं बघितलं जातं चुकून का होईना, तसं शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे ही जी मुरळी आहे ह्या मुरळीना 6 प्रकारचा हा साज घातलेला आहे. या साजाला भुलून तुम्ही चुकीचं पाऊल टाकायचं नाही. विठ्ठल 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 कोणती पण इच्छा माणसाला उत्पन्न होते आणि ही इच्छा निर्माण झाल्यानंतर ही इच्छा माणसाला संसारामध्ये गुंतवत असते. बघा, इच्छा निर्माण झाल्यानंतर माणसाला संसारामध्ये गुंतवत असते आणि संसारामध्ये माणूस गुंतल्यानंतर खंडेरायाकडे दुर्लक्ष होतं. लक्षात घ्या, इच्छा माणसाला कशी निर्माण होते. एका माणसाला इच्छा निर्माण झाली. काय इच्छा निर्माण झाली की काहीतरी भेटावा म्हणून तो रानामध्ये माती खोदायला गेला बाजूच्या शेतामध्ये. आणि माती खोदत असताना माती खोदता तात्या त्याला एक हंडा सापडला. काय सापडला? हंडा सापडला. आता हंडा सापडला, तो हंडा तो घरी घेऊन आला. आणि हंडा त्यांनी घरी ठेवल्यावर बाजूच्या घरात माहिती झालं. त्यांनी त्याला सांगितलं. त्यांनी गावामध्ये सगळीकडे माहिती झालं. जुना काळ होता आणि माहिती झाल्यानंतर सगळी माणसं जमल्यानंतर तेव्हा काय फोनची वगैरे सुविधा नव्हती. आता माहिती झाला हंडा सापडला, द्रव्याने भरलेला हंडा आहे, ठीक आहे, सांगितलं, लोकांना आनंद झाला. पण ज्याला हंडा सापडला होता तो डोक्याला हात लावून बसला होता. काय झालं? आता तो डोक्याला हात लावून बसला होता. त्याने डोक्याला हात याच्यासाठी लावला होता, सगळे लोक येऊन वा 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 महाराजांना हंडा सापडला, आता चांगलं झालं, खूप द्रव्य भेटलं. त्यांची खूप आर्थिक परिस्थिती नाजूक होती, आता चांगलं होईल, खूप द्रव्य सापडलं.
वगैरे वगैरे चर्चा सगळी लोक करत होते. पण हा गडी डोक्याला हात लावून बसला होता. याला मग त्यांनी सांगितलं, मग माणसाने एकाने विचारलं, का रे बाबा, तुला तर एवढा मोठा द्रव्याचा हंडा भेटलाय आणि तरीही तू डोक्याला हात लावून बसलाय, याचं कारण काय? तू नाराज काय? अरे इतकं मोठं धन सापडलंय तुला, तुझं कितीतरी पिढ्या याच्यामध्ये उतरून जातील, तरी तू डोक्याला हात लावून बसलाय, याच्या मागचं कारण काय? काय प्रॉब्लेम, काय विषय काय झाला? तर त्यांनी सांगितलं, महाराज, डोक्याला हात लावून बसलो म्हणजे उगाचच नाही बसलो. तुम्ही हांडा पाहिला? हो पाहिला म्हणा. हांडा कसा आहे? हांडा कुठे आहे? हांडा तो हांडा आहे. त्या हांड्यावरती खाली काय लिहिलेलं पहा. काय लिहिलंय हांड्यावर? हा 10 नंबरचा हांडा, याच्यावर 10 नंबर आहे म्हणे. ठीक, अरे याच्यावर 10 नंबर आहे, असेल त्याच्यावर 10 नंबर. अहो हा 10 नंबरचा हांडा आहे, याच्या आधीचे 9 हांडे कुठं असतील? विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणून मी डोक्याला हात लावून बसतोय. अरे बाबा, हा याच्यावरती 10 नंबर आहे म्हणजे हा 10व्या नंबरचा हांडा आहे. याच्या आधीचे 9 हांडे कोणी नेले? मी याची चिंता करतोय, याचा विचार करतोय. आणि म्हणून इच्छा ही संसारामध्ये दुःख देणारी आहे. म्हणून इच्छा कधी निर्माण करायची नाही. इच्छा जर निर्माण करायची असेल तर त्या पांडुरंगाला भेटण्याची इच्छा निर्माण करा. इच्छा जर तुम्हाला निर्माण करायची असेल, इच्छा जर होत असेल ना, की महाराज नियम करा. बाबा झोपत असताना असे विचार डोक्यामध्ये येतात ना, पण लक्ष आहे ना. मला गुरुवरांनी एक वाक्य सांगितलं, महाराज, मन एका जागेवरती राहणार नाही, इच्छा निर्माण करील ते. म्हणून तुम्ही काय करा, त्या मनाला उपदेश नका करू, त्या मनाला भगवंताच्या चरणाजवळ घेऊन जा, मनाला माऊली ज्ञानोबरांच्या समाधीपर्यंत घेऊन जा. मन जाणार नाही. म्हणून तुम्ही त्या इच्छेला प्रपंचामध्ये गुंतू नका. इच्छेला कुठं लावा? भगवंताच्या चरणाजवळ लावा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आणि जर का भगवंताच्या चरणाजवळ, माऊली ज्ञानोबरांच्या समाधीजवळ, सद्गुरूंच्या चरणाजवळ लावलं नाही, त्याचा परिणाम काय होईल? नरकद्वारी. काय सांगितलं? इच्छा मुरळीस पाहू नको, पडाल नरकद्वारी. नरकात जावं लागेल. आणि नरक काय असतोय? तो रात्री कीर्तनाला जे होते त्यांनी ऐकले. नरकामध्ये किती यातना असतात, किती दिवस भोगावे लागतात. बहुसाल म्हणजे त्याला असं दिलंच नाही का 5 वर्ष, 10 वर्ष, 98 वर्ष, 99 वर्ष, असं त्याला कुठल्या प्रकारचा असा आकडाच दिलेला नाही महाराज. बहुसाल म्हणजे त्यांना जेव्हा वेळ भेटेल, ह्या जीवाला नरकात टाकल्यानंतर त्या यमाच्या दूतांना जेव्हा टाइम भेटेल, जेव्हा असं वाटलं अरे हा आता लईच वर्षापासून पडला, याला बाहेर काढा, तेव्हा ते काढलं तर काढतील, नाही तर हातोपर्यंत नरकातच राहील. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. म्हणून त्या मार्गाला जायचं नाही, म्हणून त्या मुरळीकडं बघायचं नाही. त्या मुरळीकडं बघायचं, पण कोणत्या मुरळीकडे बघायचं? भगवंताच्या चरणाजवळ लक्ष लावून त्या मुरळीकडे बघायचं. म्हणजे आपल्याला तो रस्ता भेटणार नाही. कोणता? नरकाचा रस्ता भेटणार नाही. आणि मग त्याच्यामध्ये तुमचं काय होईल? त्याच्यामध्ये तुम्ही नरकामधून जाण्यापासून, अहो वास्तविक तुम्ही भक्त आहात, तुम्ही भक्त म्हणून इथं कीर्तनाला बसलेले आहे. आणि भक्तांची भूमी नेहमी सांगत असतो, भक्तांची भूमी ही वैकुंठ आहे. काय आहे? तेने वैकुंठ भुवनी घर केले. कोणी? भक्तांनी. तपभूमी ही कैलास आहे, कैलास ही तपभूमी आहे. भक्तभूमी ही वैकुंठम, तपभूमी ही कैलासम. कैलास ही तपभूमी आहे. तुम्ही तप तितक्या वर्ष करू शकत नाही. कैलासामध्ये बसून तुम्ही तप करू शकता? बर्फामध्ये नाही करू शकत. तुम्ही नामचिंतनाने वैकुंठाला जाऊ शकता. म्हणून ही आपल्या भक्तांची भूमी वैकुंठ आहे. त्याच्यानंतर तिसरी भूमी सांगितली आहे. कोणती? स्वर्ग. कोणती? स्वर्ग. भोगभूमी ही स्वर्गलोकम, भोगभूमी मृत्यूलोकम, रणभूमी. ही मृत्यूलोकातली जी भूमी आहे ही रणभूमी आहे. म्हणजे ही इथं युद्ध करावं लागतं. प्रत्येक जीवाला इथं युद्ध करावं लागतं. कोणाबरोबर? त्या मुरळी बरोबर. लक्षात आलं ना? कीर्तन लक्षात येतंय का? त्या मुरळी बरोबर तुम्हाला युद्ध करावं लागतंय. आणि ते युद्ध करत असताना काय माहितीये का, तुम्हाला हे बघा, तुम्ही भक्त आहात, वास्तविक तुम्ही भक्त आहात, तुम्ही वारकरी आहात, तुम्ही पांडुरंगाचे दास आहात. म्हणून तुम्हाला कुठल्याही प्रकारची बाधा होणार नाही. कशामुळं? ह्या मुरळीच्या पायाकडे कधी बघायचं नाही. कारण तिच्या घुंगरामध्ये विलक्षण एक चाळ आहे. आलं लक्षात? विलक्षण चाळ आहे तिच्या घुंगरामध्ये. आणि म्हणून त्या मुरळीकडे लक्ष द्यायचं नाही. त्या मुरळीने जे 6 प्रकारचे कपडे घातलेले आहे ती माणसाला भुलवते.
कोणती मुरळी? काम, क्रोध, लोभ, माया आणि अहंकार, मितूपणा, ही मुरळी माणसाला भुलवते. आणि आपण भक्त असल्या कारणाने आपण त्या मुरळीकडे लक्ष नाही द्यायचं. त्या मुरळीकडे लक्ष जरी दिलं, त्या मुरळीकडे आपलं लक्ष जरी गेलं, तरी आपण खंडेरायाचे आणि पांडुरंगाचे चरण सोडायचे नाही. परिणाम काय होईल? आपल्याला वैकुंठाची प्राप्ती होईल. नरकाला जायचं नाही, आपल्याला वैकुंठाला जायचंय. आणि म्हणून खंडेरायाचा उत्सव करायचा. विठ्ठल विठ्ठल सगळा उत्सव करत असताना 9 वाजून गेले. नैवेद्य दाखवायचा आहे देवाला. आणि तो नैवेद्य कोणत्या प्रकारचा आहे? अभंगाच्या 4थ्या चरणात निवेदन भरी तरोडगा निवतील हारो आत्मनिवेदन 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 भरी तरोडगा निवतील हारो हे गाजा त्यावर त्यावरी कोणता आत्मनिवेदन भरीत रोडगा निवतील हारो हरी. रोडगा माहिती का तुम्हाला? रोडगा आत्मज्ञानाचा जो रोडगा आहे त्याला शास्त्रामध्ये असं सांगितलेलं आहे, व्यवहारामधला रोडगा वेगळा आणि आत्मज्ञानाचा शास्त्रामधला रोडगा वेगळा आहे. बाबा, व्यवहारामधला रोडगा जो असा आहे बघा, कोणी गव्हाच्या पिठाचा रोडगा करतंय, कोणी बाजरीच्या पिठाचा करतंय. तुमच्याकडे करतात का गोंधळाला रोडगा? तात्या नाही करत. अहो अशी जाड भाकर असते बघा, ती अशा 5 भाकरीचा नैवेद्य ठेवतात, त्याला रोडगा म्हणतात. गोंधळामध्ये काही ठिकाणी ठेवतात, प्रत्येकाची प्रथा आहे ती वेगवेगळी. तो रोडगा म्हणजे ते 5 प्रकारचं पीठ असते, आलं का लक्षात? आणि त्याच्यामध्ये काही लोक तुपामध्ये तळतात, काही लोक तेलामध्ये भाजतात, आलं का लक्षात? आणि तो ते बाजरीचं पीठ आहे, त्या बाजरीच्या पिठाचा तो असा भाकर वेगळी आणि रोडगा वेगळा. रोडगा असा जाड असतोय, असा एवढी चाणकी असते, त्याला चाणकी म्हणतात अशी एवढी. तो रोडगा असतोय आणि तो विस्तवावरती, गौरीच्या विस्तवावरती भाजतात, गौरीच्या विस्तवावरती भाजतात. ते 5 रोडगे करतात आणि ते 5 रोडगे त्या भगवंताच्या गोंधळाच्या तिथं पुढे ठेवले जातात. हा झाला व्यावहारिक रोडगा. आता आध्यात्मिक रोडगा आहे का? याच्यामध्ये पंचप्राण आहे. ह्या रोडग्यामध्ये, ह्या खंडेरायाच्या चरणामध्ये पंचप्राण आहे. हे 5 प्राण शेवटच्या वेळेला जेव्हा ते दूध काढायला येतात, आलं का लक्षात? जेव्हा तुम्ही हा रोडगा तिथं ठेवलेला असेल, कुठं ठेवला? देवाच्या चरणाजवळ. म्हणजे तुमची जागा कुठं झाली? ही वैकुंठामध्ये झाली. आणि म्हणून हा आत्मज्ञानाचा जो रोडगा आहे, तो पंचप्राण जे आहे ते काढल्यानंतर ते सरळ भगवंताच्या ज्योतीमध्ये लीन होतात, झाले पाहिजे. आणि म्हणून तो रोडगा तयार करायचा असतोय. विठ्ठल विठ्ठल भरीत रोडगा निवतील हारो हारी.
हरोहरी सतत त्या भगवंताच्या नामचिंतनाचा तो जो रोडगा जो आहे ते सतत भगवंताचं जो नामचिंतन करून तो जो रोडगा आहे तो रोडगा भगवंताच्या चरणाजवळ ठेवायचा आहे. परिणाम काय होईल? भगवंताची स्वारी येईल. एका जनार्दने धन्य खंडेराव त्यावरी उंचावरी त्यावरी त्याच्यावरती सत्ता त्या भगवान खंडेरायाची आहे. आणि तो भगवान खंडेराव आपण जो आत्मज्ञानाचा जो रोडगा आहे तो सतत चालू ठेवल्यानंतर हे पंचप्राण घ्यायला भगवान खंडेराया येईल. यमाचे दूत नाही येणार. आणि मग भगवान खंडेराव भगवान पांडुरंग भगवान विष्णूचे दूत त्या पंचप्राणापर्यंत त्या रोडग्यापर्यंत यावा म्हणून तो आत्मज्ञानाचा जो रोडगा आहे तो सतत तेवत ठेवायचा आहे. सतत त्याचं चिंतन करायचं आहे. आणि आपणही आता सगळ्यांनी एका प्रकारे त्या 2 मिनिटं भगवान खंडेरायाचं भगवान पांडुरंगाचं चिंतन करू. सगळ्यांनी मोठ्या प्रेमाने म्हणा विठोबा रखुमाई भरीत रोडगा निवतील हारोहारी एका जनार्दनी धन्य खंडेराया त्यावरी कोणचावरी. म्हणजे भगवान नाथ महाराज सांगतात की महाराज ह्या जसे ते रोडगे 5 प्रकारचे नैवेद्य देवाच्या गोंधळामध्ये ठेवले जातात देवाला पुढे, तसा हा पंचप्राणाचा जो रोडगा आहे हा भगवान विष्णूचा अवतार हा वास्तविक आहे. याची जागा वैकुंठामध्ये आहे. आणि म्हणून यांनी सतत या भगवान खंडेरायाचं नामचिंतन करावं. भगवान खंडेरायाची साधना करावी. भगवान खंडेरायाचा षष्ठी 6 दिवसाचा उपवास आहे. त्या 6 दिवसामध्ये प्रत्येक कुटुंबातल्या माणसांनी प्रत्येक एका दिवशी एक उपवास करायचा. आणि ते पारणं जे आहे ते भगवान खंडेरायाला अर्पण करून आणि आपल्या कुटुंबावरती दुःख संकट याच्यापासून भगवान खंडेराया अखंड संरक्षण करा अशी मागणी मागायची. भगवान खंडेराया सुद्धा आपली मागणी पूर्ण करत असतात. आणि म्हणून हा उत्सव सगळ्या कुटुंबाने मिळून सगळ्या आनंदाने इथे साजरा केला. आज टाईम संपलेला आहे महाराज. किती बोललं तरी कमीच आहे. पण वास्तविक सगळ्यांनाच हे शास्त्र माहिती नसते म्हणून ही कीर्तनाची सेवा आहे. आणि या कीर्तनाच्या सेवेमधून जे काही थोडंफार ज्ञान होतं ते तुम्हाला मी सांगण्याचा सद्गुरूच्या कृपेने प्रसाद हा जो आहे तुमच्या पुढे ठेवला. तुम्ही सुद्धा ह्या गोष्टीचं अनुकरण करा. बघा तुम्हाला मी सांगितले की नवरात्र ही खंडेरायाची 6 दिवसाची नवरात्र असते. आणि म्हणून या 6 दिवसाच्या नवरात्रीमध्ये मार्गशीर्ष महिन्यामध्ये जी षष्ठी असते त्या षष्ठीपासून 6 दिवसाचा जो उत्सव असतो तो उत्सव करायचा आहे. तो उत्सव
आणि त्या उत्सवामध्ये सगळ्यांनी कुटुंबातल्या माणसांनी असा एक एक दिवस ठरवून सगळ्यांनी तो उपवास करायचा आहे आणि तो देवाला बघा तो नैवेद्य, आता तुम्ही नैवेद्य ठेवत असतील, आमच्यात तो आता जो रोडगा शब्द वापरला तो रोडगा ठेवत असतात, तो नैवेद्य करून देवाला अर्पण करायचा असतं आणि भगवान खंडेरायाकडे प्रार्थना करायची असते. आणि आता वेळ झालेलीच आहे, या ठिकाणी सेवेला आपण थांबू, कारण जेवण पण आहे, पुढे प्रसादाचा पण कार्यक्रम आहे. आणि आपल्या या कार्यक्रमाला ज्यांची प्रार्थनीय उपस्थिती लाभली ते आमचे प्रेममूर्ती सेवापूर्ती 16 ज्यांचा जे आहे रमेश महाराज नागो तुपे, जे अरे इथं ओळखीचेच आहेत तात्या, मला वाटलं दुसरा कोणी माणूस आहे काय, मी आता बघितलं. हा तात्यांचा हा तपोपूर्ती 16 जो आहे तो आता इथं साजरा करायचा. त्यांचं स्वागत सत्कार समारंभ आपण या ठिकाणी हारपुष्प फल श्रीफळ देऊन त्यांचं स्वागत आपण या ठिकाणी करू. या ठिकाणी मला वाटतं दुसरं कोणी काय, मी बघितलं नव्हतं महाराज, ते तर आपलेच आहे. विठ्ठल 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 त्यांना अखंड सेवेमध्ये त्यांची पूर्ण त्यांची सर्व्हिस जी आहे जी ती पूर्ण झालेली आहे. आणि त्यांच्या त्या सेवेला बघा पूर्ण त्यांनी सर्व्हिस पूर्ण करून आणि आजच त्यांनी तो काय त्यांचा योगायोग आहे. आणि आजच्या या खंडेरायाच्या वर्धमान दिनाच्या निमित्त ती सुद्धा त्यांनी या ठिकाणी साजरी केलेली आहे. आणि त्यांचा आपण या यथोचित यथात्कार सत्कार आपण त्यांचा करणार आहे. आपण पंचाहत्तर करायचं नंतर करायचं का, ठीक आहे. कार्यक्रम आपण लगेचच या ठिकाणी आवरण्याचा प्रयत्न करू. आणि म्हणून भगवान खंडेराया सांगतात, नाथ महाराज सांगतात की हे वाग्या तू अशा प्रकारची भक्ती कर की तुला जीवनामध्ये कुठल्या प्रकारचं संकट येणार नाही. अहम वागा सोम वागा प्रेम नगरावरी सोम वागा, तुला सोम नावाचा जो बोध आहे तो बोध प्राप्त करून घे सद्गुरूच्या कृपेने. आणि तो सोम नावाचा जो बोध आहे त्या बोधाचं अखंड चिंतन कर. अखंड चिंतन केल्यानंतर तुला काय होईल, इच्छा मुरळीस पाहू नको, ती जी इच्छा मुरळी आहे त्या इच्छा मुरळीचा कुठल्याही प्रकारचा तुझ्यावरती बाधा होणार नाही, ती तुला कुठल्याही प्रकारचा तुला जीवनामध्ये संकट तुझ्यावरती येणार नाही. इच्छा मुरळीस पाहू नको, पडाल नरकाद्वारे, बोध बुद्धली ज्ञान दिवता उजळा महाद्वारे, आत्मनिवेदन भरित रोडगा निवतील हारोहारे, एका जनार्दने धन्य खंडेराव, तुला खंडेराव महाराज वाचवतील. आणि अशा प्रकारचा जो आत्मज्ञानाचा जो बोध आहे तो प्राप्त करून घे. आणि त्या बोधाचा आपण मोठ्या आनंदाने या ठिकाणी नामचिंतन करू. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर झालेली सेवा आपण भगवान खंडेरायाच्या चरणी अर्पण करून या ठिकाणी भरपूर वेळ झालेला आहे. जशी मला आमचे प्रेममूर्ती हरिभक्त पारायण किशोरजी बाबा तुपे यांनी या ठिकाणी सेवा करण्याची संधी उपलब्ध करून दिली, त्यांचं सुद्धा मनापासून मी आभार व्यक्त करतो. तुम्ही सगळ्यांनी माझी लेकराचे 2 शब्द जे आहेत, माझ्यापेक्षा खूप वडीलधारी अनुभवी गुरुबंधू मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. सर्वच गावातील गुरुबंधू प्रेमावरती प्रेम करणारी सर्वच मंडळी, सर्वांनी 1 तास 1.5 तास शांततेने ऐकून घेतलं. तुमचा सुद्धा मी ऋणी आहे, आभार व्यक्त करतो. आणि तसेच आमच्या कीर्तन साथीला आमचे नेहमीच असे एकदम प्रखर असे वाजवणारे मृदुंगाचार्य हरिभक्त पारायण दुर्वेश महाराज, त्यांचं सुद्धा या ठिकाणी आमचे श्री हरी महाराज विनेकरी महाराजापासून आमचे बाळगोपाळ सगळ्यांनी सुंदर असा हरिपाठाची सेवा केली. सगळ्यांनी कीर्तनामध्ये साथ केली. आमचे तात्या असतील, गायक असतील, गणेश भाऊ प्रेम नितांत प्रेम करणारे गणेश भाऊ असतील, भाऊ महाराज, सगळ्या मंडळींनी या ठिकाणी अत्यंत अशी साथ केली. आणि या साथी हा खेळ न हे एकल्याचा म्हणून मेळ जमाविला. आणि तुम्ही सगळ्यांनी मिळून इथं हा कार्यक्रम उपस्थित केला. या कार्यक्रमाच्या वतीने सगळ्या मंडळींना मी धन्यवाद देतो, आभार व्यक्त करतो. आणि झालेली सेवा आपण या ठिकाणी संपू. विठ्ठल जय जय विठ्ठल.
विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की माऊली झाले